ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अमर्त्य सेन भारतीय अर्थतज्ञ ह्यांना 1998 मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आलं. होय, एवढा मोठा गौरव आणि सन्मान त्यांना मिळाला. बालपणी अमर्त्य सेन आपल्या आजोबाबरोबर शांतीवनात राहत होते आणि 1948-49 मध्ये दुष्काळ पडलेला होता. उपासमार चालू होती. अनेक लोक मृत्युमुखी पडलेले होते. अनेक लोकांना अन्न खायला मिळालं नाही आणि त्यांनी पाहिलं की शांतीवनम ह्या घराकडे मैलोन मैल पायपीट करून अनेक उपाशी लोक यायचे फक्त तांदळाची पेज पिण्यासाठी, आणि ती पिल्यानंतर किंवा ती मिळण्या अगोदर अनेक लोक मृत्युमुखी पडलेले होते. त्यांना माझ्या प्रिय बंधू बहिणो एवढ्या उपासमारीला सामोरे जावं लागलं होतं. अनेक छोटी बालकं आणि माता कुपोषित झालेल्या होत्या आणि म्हणून असा हा मोठा दुष्काळ पडलेला होता. ह्याचा प्रभाव अमर्त्य सेन ह्यांच्या जीवनावर झाला आणि पुढे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो त्यांनी संशोधन केलं उपासमार आणि गरिबीची कारणं, आणि मग त्याने जगापुढे सगळं सत्य ठेवलं आणि म्हणून ह्या सगळ्या त्याच्या कार्यामुळे त्यांना हा मोठा गौरव आणि सन्मान देण्यात आला, नोबेल पारितोषिक. होय माझ्या प्रियांनो, मनुष्य म्हणून आपल्याला पोट आहे. पोट आहे म्हणजे भूक आहे. भूक ही शरीराची गरज आहे आणि म्हणून आपण अन्न खात असतो. हे अन्न खाल्याने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आणि त्यामुळे आपण मानवी जीवन जगू शकतो. परंतु आज फक्त जिवंत राहायचं नाही, तर तंदुरुस्त होण्यासाठी, शक्ती मिळण्यासाठी, ताकद मिळण्यासाठी आपण डाएटच्या नावाखाली अनेक गोष्टी खात असतो. आज माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, देशी आणि विदेशी असे खाद्यपदार्थ उपलब्ध झालेले आहेत. स्विगी आणि झोमॅटो हे शब्द परिचित झालेले आहेत आणि माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, जग देखील आपल्याला अधिकाधिक जास्त खाण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. डबल लार्ज, एक्स्ट्रा लार्ज, जम्बो साईज, किंग साईज, म्हणजे तुम्ही जास्त खाल्ले तर तुम्ही जास्त तंदुरुस्त राहाल. परंतु आज आपण चित्र पाहतो, आपल्या जीवनामध्ये जे आजार आलेले आहेत, जे रोग आलेले आहेत, ते जास्त खाल्यामुळे, चुकीचं खाल्यामुळे, चुकीच्या पद्धतीने खाल्यामुळे होत आहेत. तेव्हा माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, आज आपण जे कष्ट करत आहोत, एखाद्याला प्रश्न विचारला की तुम्ही एवढे कष्ट का करता, तर उत्तर मिळतं टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी. पापी पेट का सवाल. आज आम्ही अमर्यादित असं कमवलेलं आहे, परंतु ते कमवलेलं खाण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही. आज जगाचं चित्र जर पाहिलं तर जगामध्ये अन्नाची नासाडी सर्रासपणे चाललेली आहे. कोणताही आपला कार्यक्रम घ्या, त्या कार्यक्रमामध्ये 10 ते 20% अन्न आपण वाया घालवतो आणि ह्याच वेळेला ह्या जगामध्ये अनेक मानव आहेत की ज्यांना 2 वेळचं किंवा 1 वेळचं जेवण मिळत नाही. किंबहुना आपल्या अवतीभोवती गरीब लोक आहेत, त्यांना पोषक आहार मिळत नाही. परंतु माझ्या प्रिय बंधू बहिणो, आपण मात्र सर्रासपणे अन्नाची नासाडी करत असतो आणि अशा वेळेला शुभ वर्तमानामध्ये प्रभू येशू आपल्याला सांगत आहे की मी जीवनाची भाकर आहे आणि जो मला खाणार आहे त्याला अनंत काळचं जीवन राहणार आहे. तो माझ्यामध्ये राहणार आहे, तो माझ्यामध्ये वास्तव्य करणार आहे. आणि जुन्या करारामध्ये जर आपण पाहिलं तर इस्रायली लोक जेव्हा वाळवंटामध्ये भरकटलेले होते, त्यांना भूक लागलेली होती, तेव्हा त्यांची भूक शमविण्यासाठी चक्क परमेश्वराने माझ्या प्रिय बंधू बहिणींनो आकाशातून, स्वर्गातून मान्ना त्यांच्यासाठी पाठवलेला होता. आपण पुढे पाहतो मत्ती शुभवर्तमान अध्याय 4 मध्ये जेव्हा प्रभू येशूने 40 दिवस उपवास केलेला होता, त्याला प्रचंड अशी भूक लागलेली होती, तेव्हा सैतान त्याच्यासमोर पहिली परीक्षा घालतो की तू धोंड्याच्या भाकरी करू शकतो. परंतु प्रभू येशू त्याला उत्तर देत असतो की मनुष्य फक्त ह्या पोटाच्या भुकेने नाही किंवा ह्या भाकरीने नाही, तर देवाच्या वचनामुळे जगणार आहे. होय माझ्या प्रिय बंधू बहिणो, प्रभू येशूने जगाला, विशेष करून तेथे जमलेल्या सगळ्या लोकांना सुवार्ता दिल्यानंतर त्यांना जेवण दिलेलं आहे. योहानाचं शुभवर्तमान अध्याय 6 ओवी 1 पासून आपण ऐकतो की 5000 लोकांना देवाची सुवार्ता सांगितल्यानंतर, आध्यात्मिक अन्न दिल्यानंतर तो भौतिक अन्न देखील देत असतो. त्याने शिकवलेली एकमेव प्रार्थना आमच्या बापाची, आणि त्यामध्ये त्यांनी आपल्याला प्रोत्साहित केलेलं आहे की दररोज आम्हाला तू भाकर दे,
आहे आमच्या पोटासाठी, आमच्या भुकेसाठी. त्याचप्रमाणे माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, आपण पाहतो शेवटचं भोजन, शेवटच्या भोजनावेळी प्रभू येशूने भाकर घेतली, ती मोडली आणि त्याने सांगितलेलं आहे माझं शरीर देखील असं मोडलं जाईल आणि म्हणून माझ्या स्मरणार्थ करा. माझ्या प्रियांनो, यहुदी समाजामध्ये भाकर त्याच्या जेवणाचा आणि जीवनाचा प्रमुख घटक होता आणि म्हणून हीच भाकर घेत प्रभू येशू आपल्याला सांगत आहे की माझं शरीर हे तुमच्यासाठी मी अर्पण केलेलं आहे, माझ्या शरीराचा बली मी तुमच्यासाठी दिलेला आहे, तुमच्या तारणासाठी दिलेला आहे, उद्धारासाठी दिलेला आहे. आणि म्हणून जो माझं शरीर ग्रहण करणार आहे त्याला अनंत कालचं, त्याचं सार्वकालिक जीवन मिळणार आहे. त्याचप्रमाणे ती व्यक्ती माझ्या जीवनामध्ये राहणार आहे, माझ्यामध्ये राहणार आहे. माझ्या प्रियांनो, हे भोजन आपल्याला कुठे मिळेल? जगिक भूक भागवण्यासाठी, पोटाची भूक भागविण्यासाठी जगिक अन्न ह्या जगामध्ये मिळेल. परंतु माझ्या प्रिय बंधू बहिणो, मनुष्य म्हणजे फक्त शरीर नाही तर आत्मा आहे. मग ह्या आत्म्याची आध्यात्मिक भूक भागविण्यासाठी ते अन्न कुठे मिळणार आहे? आणि ते अन्न फक्त ह्या जगात एकच देऊ शकतो, तो परमेश्वर येशू ख्रिस्त. होय, त्याने सांगितलेलं आहे की हे अन्न उपलब्ध आहे, ते फक्त तुम्ही स्वीकारायचं आहे. पवित्र मिस्साबलीमध्ये हे अन्न आपल्याला मिळत असतं. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आपण ह्या पवित्र मिस्साबलीला फार महत्त्व द्यायला हवं, ह्या पवित्र मिस्साबलीमध्ये सहभागी व्हायला हवं. आणि त्याच्यामध्ये माझ्या प्रिय बंधू बहिणो, जे पवित्र ख्रिस्त शरीर आपण ग्रहण घेतो त्याद्वारे आपल्या आत्म्याची भूक भागणार आहे आणि म्हणून त्याच्यावर आपण लक्ष द्यायला हवं. माझ्या प्रिय बंधू बहिणो, आज ह्या जगात राहत असताना आपण फक्त जगीत बनलेलो आहोत. आपण आध्यात्मिक भूकेकडे आणि ते मिळणाऱ्या अन्नाकडे आपण पाठ फिरवली आहे. परिणामी खायला भरपूर आहे, परंतु जीवनामध्ये निराशा आणि दुःख आलेलं आहे. आणि हे दुःख आणि निराशा दूर करणारं अन्न एकच की प्रभूचं शरीर. माझ्या प्रिय बंधू बहिणो, मदर तेरेसा ह्यांच्या जीवनामध्ये झालेला किस्सा मी तुमच्या समोर सांगत आहे. पुन्हा एकदा गरिबीचे दिवस असताना गोरगरिबांची सेवा करणारी, गटाराची संत म्हणून घोषित केलेली मदर तेरेसा, हिला जेव्हा कळालं की एका बाईला 4 मुलं आहेत, ती विधवा आहे, गरीब आहे, तिच्याकडे ही तांदूळ घेऊन जाते आणि तांदूळ घेऊन गेल्यानंतर ही बाई त्या तांदळाचे 2 हिस्से करते. एक हिस्सा आपल्यासाठी ठेवून मदर तेरेसा ह्यांच्या समोर दुसरा हिस्सा घेऊन बाहेर जायला निघते. मदर तेरेसा त्यांना प्रश्न करतात, ती कोणासाठी चालवलेलं आहे? आणि ही गरीब बाई बोलते, मला 4 मुलं आहेत, मी गरीब आहे आणि माझ्याचप्रमाणे दुसरी एक माझ्या शेजारची बाई गरीब आहे, ते अनेक दिवसापासून भुकेलेले आहेत आणि म्हणून मी त्यांच्यासाठी देखील देत आहे. आज माझ्या प्रिय बंधू बहिणो, आज जगामध्ये भरपूर संपत्ती आहे, अन्नधान्य आहे, परंतु अनेक वेळेला नासाडी होत असते, वितरण होत नाही. गोदामामध्ये माझ्या प्रिय बंधू बहिणो, अन्नधान्यांना कीड लागलेली असते आणि ते वाया जात असतं. अनेक वेळेला आमच्या अवतीभोवती असलेल्या गोरगरिबांची आम्ही आठवण करत नाही. तर आज प्रभू परमेश्वर पुन्हा एकदा आम्हाला बोलावून सांगत आहे की शरीराची भूक भागविण्यासाठी हे जगिक अन्न आहे, परंतु आत्म्याची भूक भागविण्यासाठी फक्त प्रभू परमेश्वराचं शरीर आहे. आणि हे शरीर आपण मोठ्या श्रद्धेने ग्रहण करायचं असतं आणि त्यासाठी प्रार्थना करूया. आमेन.